हॅलो बडगुजर लीलास. तर मला भरभरून कमेंट्स आले आहेत. थँक्यू सो मच तुमच्या कमेंट्सबद्दल. आणि तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार आहे की तुम्ही बडगुजर लीलाला एवढं सारं प्रेम देता आहात. खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. कालचा एपिसोड बघितला, अतिशय अप्रतिम, अति सुंदर. म्हणजे कधी सुरू झाला एपिसोड आणि कधी संपला कळलाच नाही. कारण एवढी मजा आली कालच्या एपिसोडमध्ये की तो एकदम पहिले तर राकेश बापटचा जो व्हिडिओ होता, जर्नी व्हिडिओ, इतका एंटरटेनिंग होता. म्हणजे बाकीच्यांपेक्षा मला म्हणजे एक तर तन्वीचा सगळ्यात मोठा व्हिडिओ होता, ठीक आहे, असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या, आरडाओरड पण होती खूप सारी. पण राकेश बापटचा व्हिडिओ इतका एंटरटेनिंग होता. का माहिती आहे का? इट्स नॉट की मी फेवर करते, मी फेवर नाही करत, पण ॲक्च्युली जेन्युअनली तो चांगला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो इतका एंटरटेनिंग होता त्याचा व्हिडिओ, जर्नी व्हिडिओ, की माय गॉड. म्हणजे माणूस पॉझिटिव्हिटी, यार किती पॉझिटिव्हिटी. ती बोलली ना, मेघा धाडे बरोबर बोलली की राकेश बापट म्हणजे तो असा व्यक्ती आहे की त्याच्याकडे नेगेटिव्हिटी आसपास पण भटकत नाही. कारण तशी पर्सनॅलिटी त्यांनी नुसती बनवली नाही, तो तसा आहे. तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घेतो. आता तुम्ही ह्या कंटेस्टंटला पण विचारणार ना, बाकीच्यांना, त्यांना पण माहिती तो म्हणजे त्यांच्यासाठी पण तो एक विनर आहे म्हणा, किंवा त्यांच्याबद्दल म्हणजे राकेश बापटबद्दल त्यांच्या मनात काही नेगेटिव्हिटीच नाही आहे. मग ते अपोजिट पार्टीचे का असे ना. विशालचं पण मी म्हटलं ना, विशाल त्यांची जे काय रायव्हलरी असणार ना तेवढंच, पण विशालला पण राकेश बापट मनातून चांगलाच व्यक्ती आहे, हेच आहे, हे तर क्लिअर आहे. तो तर हिरो मटेरियल तर आहेच आणि तो एक बेस्ट आहे. आणि बस मला पण असं वाटतं की आहे ना, त्याची एक नवीन इनिंग सुरू व्हावी राकेश बापटची. प्लीज आहे ना, बिग बॉस झाल्यानंतर ना तुम्ही ना पिक्चर तर नक्कीच बघणार आहे. कारण मी बऱ्याच काही गोष्टी विसरले आहे. मी पण बघितला आहे तो पिक्चर, पण मला काही गोष्टी विसरल्या, तर मला ते पुन्हा एकदा बोलतात ना, मेमराईज करायचं की कसा होता तो पिक्चर, राकेश बापट कसा दिसायचा. तुम्ही पण माझ्याबरोबर जर तुम्ही बघणार असाल बिग बॉस ह्यावाल्या वीकनंतर, तर प्लीज कमेंटमध्ये येस लिहा आणि तुम्ही लिहायला नक्कीच विसरू नका. आता तुम्हाला काय वाटतं, चान्सेस कोणाचे आहेत? मला तर क्लिअर विनर दिसतोय राकेश बापट. राकेश बापट वर्सेस होणार आहे ते म्हणजे तन्वी. कारण म्हणजे मला नो डाऊट, मला तन्वीपेक्षा अनुश्रीच आवडते जास्त. पण जर कम्पेअर केलं ना, तर तन्वीने खूप दिल लगाली आहे यार. मतलब तिने झोपून दिलं स्वतःला. आणि तुम्हाला माहिती आहे की ती एक शब्द बोलली की मी खूप 4 वर्षापासून ट्राय करत होती आणि फायनली हा सीझन माझ्याच नावी होता. कुठेतरी तिने असं सांगितलं जसं की तीच विनर होणार आहे. का मे बी तिचं तसं म्हणणं पण नसेल, पण मला असं म्हणायचं की तन्वी, तू विनर क्वालिटी डेफिनेटली आहे, पण विनर कसा एकच असतो ना. तर तू आहे चांगली, पण तुझ्यापेक्षा जास्त चांगलं आहे आरबी. आणि आरबीला वोटिंग डेफिनेटली खूप जास्त मिळणार आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर्स. रँकिंग कशी चेंज होते. आधीच्या 2 व्हिडिओजच्या आधी मी तन्वीला 5th ठेवलेलं है ना, टॉप 5मध्ये मी तिला 5th बघत होते. आता मी तिला रायव्हलरी आरबी वर्सेस तन्वी होणार हे म्हणते मी. काय आहे ना, म्हणून बोलतात ना, काय नथिंग इज परमनंट. हां, इथे ना जेव्हा ह्याची एंट्री झाली ना, शिव ठाकरेची, ओ हो, शिव ठाकरे ने वो जो पूरा जब तक वो था उसने पूरा का अटेंशन ग्रैब कर लिया है, लाइमलाइट और टीआरपी भी. ऑफकोर्स द 50चा विनर आहे भाई. जेव्हा शिव ठाकरे आलेला आणि शिव ठाकरे भरपूर म्हणजे जास्त त्याचा ज्यांच्याशी बॉन्ड होता त्यांच्याशी जास्त बोलत होता. इवन ॲक्च्युली तो सगळ्यांशीच बोलत होता. पण कुठेतरी आहे ना, ती शिव ठाकरे गेल्यानंतर अनुश्री बोलते की आहे ना, मला ना तू खूप वाईट वाटतं आहे. तर कशासाठी, तर म्हणजे माझ्याबद्दल कोण चांगलं म्हणतच नाही, म्हणजे माझा गेम काय खराब आहे का. आणि ती फक्त एक शब्द बोलली. आणि त्याच्यानंतर बिग बॉस, आय थिंक बिग बॉस 3चे जे विनर होते ते जेव्हा आले, त्यांनी ज्या पद्धतीने तिची तारीफ केली ना, तेव्हा तिला कुठेतरी नक्कीच बरं वाटलं असेल की हां, तू टेन्शन नको घेऊ, तू चांगलीच खेळली आहे. आणि मला आता जर बघितलं ना, तर माझं वोटिंग असं वाटतं मला की आरबी फर्स्ट, सेकंड तन्वी, थर्ड अनुश्री असणार, 4th विशाल आणि 5th दीपाली असणार. आणि गेम वाईज बघितलं तर, आणि चांगुलपणा एक पर्सनॅलिटी म्हणून, कारण त्यांचा स्वभाव जसा आहे, तर आरबी आणि दीपाली दी बेस्ट पॉझिटिव्ह लोक आहेत हे.
अल्टिमेटली ते गेम पण तर असतो ना, मास्टर माइंड आणि टास्क वगैरे परफॉर्म करणं आणि कशा पद्धतीने मुद्दे मांडणं, बोलण्याचा पण शो आहे हा. आपल्याला क्लिअर करायचं असतं तुम्ही किती बरोबर आहात किती नाही. तुमच्यासाठी तुम्हाला स्वतःला लढायलाच पाहिजे, चुप्प बसून चालणार नाही. हां, रडायला तर येतं, रडणं म्हणजे वीकनेस पण नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बिग बॉस इज व्हेरी डिफिकल्ट शो आणि हे आधी जे लोक बिग बॉसला नावं ठेवायचे ना, आज त्यांना कळलं असेल बिग बॉस किती मोठा आणि किती डोक्याचा शो आहे. बरेच जे लोकांनी बघितलंच नाही ते लोक आजही बोलतात की अरे बिग बॉस म्हणजे नुसतं भांडत राहतात लोक. असं काही नाही आहे. जेव्हा बिग बॉस तुम्ही खोलवर बघाल ना आणि जसे जसे सीझन्स वाढतात ना, मग बीट मराठी और हिंदी, तर लक्षात येतं की हा खरंच माइंड गेम आहे, पर्सनॅलिटीचा शो आहे. तुमची ह्याच्याने पर्सनॅलिटी डेव्हलप होते. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच मला कमेंटमध्ये जरूर कळवा. अशाच साऱ्या व्हिडिओसाठी डू सबस्क्राईब टू आवर चॅनल पडगुजर लीला. थँक्यू.